नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत गिरी. मित्रांनो, मराठी मार्ग चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना म्हणजे PM सोलार रूफटॉप योजना. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आलेल्या या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार घातला आहे. मित्रांनो, यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या या योजनेचा अर्ज करू शकता, त्याच्या पात्रता व अटी किंवा या योजनेमुळे होणारे फायदे, तसेच कागदपत्रे कोणकोणती लागणार आणि अनुदान कसे मिळणार याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सोलार रूफटॉप योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या अटी काय आहेत, त्या अटी खाली दिलेल्याप्रमाणे आहे. मित्रांनो, या योजनेची पहिली अट अशी आहे, ती म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निवड करण्यात येणारी गाव किंवा पाडा किंवा वस्ती याप्रमाणे. दुसरी अट अशी आहे, ज्या प्रकल्प कार्यालयातून एकपेक्षा अधिक गावांची निवड केली गेली असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येते. मित्रांनो, तिसरी अट अशी आहे, गावाची निवड करतेवेळी त्या गावाची प्राथमिक माहिती जसे की गावाचे नाव, तालुका, जिल्हा, एकूण लोकसंख्या, आदिम जमात लोकसंख्या, एकूण घरे इत्यादी माहिती सोबत जोडावी लागेल. मित्रांनो, चौथी अट अशी आहे, ज्या गावाला विद्युतीकरणासंबंधी कोणतीही सुविधा अद्यापपर्यंत प्राप्त नाही अशा गावांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. मित्रांनो, या योजनेचा सामान्य जनतेला काय फायदा होणार आहे? संपूर्ण फायदे ते म्हणजे यामध्ये पहिला फायदा असा आहे, PM सूर्यघर योजनेअंतर्गत ज्या घरात सौर पॅनेल बसवले जाणार आहे त्यांना सरकार 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवणार आहे. दुसरा फायदा असा आहे, तुम्हाला फक्त 300 युनिटपेक्षा जास्त विजेचे बिल भरावे लागेल. यामुळे तुमचे वीज बिल खूप कमी होईल. तिसरा फायदा असा आहे मित्रांनो, या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक घर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि भारताला त्याचा फायदा होईल. ही योजना निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करेल. मित्रांनो, त्याचा पुढचा फायदा असा आहे, या योजनेमुळे भारतात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत आणि त्यामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील. म्हणजे तरुण मुलांना कुठे जाण्याची गरज नसेल. मित्रांनो, त्या पुढील फायदा असा आहे, PM सूर्यघर योजनेअंतर्गत ज्या घरात सौर पॅनल बसवले जातील तेथे 24 तास वीज असेल. त्या घरात वीज पुरवठा खंडित होणार नाही. मित्रांनो, यासाठी या योजनेची अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता काय आहे? ती पात्रता खालीलप्रमाणे असेल. पहिली पात्रता असे की या योजनेसाठी जे कोणी अर्ज करणार आहेत ते भारताचे अधिकृत नागरिक असणे गरजेचे आहे. दुसरी पात्रता अशी आहे, या योजनेसाठी अर्जदाराने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले पाहिजे. त्यानंतरची पात्रता अशी आहे, ही योजना मुख्य करून मिडल क्लास आणि लो क्लास इन्कम असणाऱ्या कुटुंबासाठी आहे. मित्रांनो, पुढील पात्रता अशी आहे, जे कुटुंब जास्त इन्कम ग्रुप किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न ग्रुपमध्ये येतात त्यांच्यासाठी ही योजना नाही. पुढील पात्रता अशी आहे, देशातील सर्व जाती धर्माचे लोक या पंतप्रधान सूर्यग्रह मोफत वीज योजनेसाठी पात्र आहेत. पुढची पात्रता अशी आहे, अर्जदाराचे आधार कार्ड हे त्याच्या अर्जदाराच्या बँक खात्याशी जोडलेले असावे लागेल. मित्रांनो, या सोलार रूफटॉप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला नेमके कोणकोणती कागदपत्रे लागतील? ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे दिलेली आहे. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एखाद्या वहीमध्ये वगैरे नोट करून घ्या. मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला अर्जदाराचे आधार कार्ड, नंतर मोबाईल क्रमांक, हे झाल्यावर अर्जदाराचे बचत बँक खाते, त्यानंतर अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे, त्यानंतर अर्जदाराच्या घरातील सहहिस्सेदारांचे संमतीपत्र, चालू वीज बिल, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवासी असल्याचा दाखला, अर्जदाराचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, रेशन कार्ड,
आणि अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला एवढे कागदपत्र आपल्याला लागतील मित्रांनो. तर मित्रांनो, आता नोंदणी कशी करावी, चला तर लाईव्ह बघून घेऊया. मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. सर्च बारमध्ये PM सूर्यघर असे टाईप करायचे आहे. इथे 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय PM सूर्यघर, त्यावर आपण क्लिक केले. हे डॅशबोर्डमध्ये ओपन झालेलं आहे. डेस्कटॉप मोडमध्ये आपण त्याला झूम करून जी पहिली वेबसाईट येते pmsuryaghar.gov.in याच्यावर क्लिक केले. मित्रांनो, खाली आपल्याला दिल्याप्रमाणे आपण थोडंसं झूम आउट करून घेऊया. मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे अप्लाय फॉर रूफटॉप सोलार, त्यावर आपण क्लिक केले. मित्रांनो, आता लॉग इन आणि रजिस्ट्रेशन, जर तुम्ही पहिले लॉग इन केलेले असेल यामध्ये तर तुम्हाला इथे लॉग इन करायचे आहे, आणि जर कधी या वेबसाईटवर नवीन असेल तर आपण रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करूया. मित्रांनो, आता इथे आपल्याला स्टेट निवडायचं आहे. इथे आपण महाराष्ट्र सिलेक्ट केले. समोर आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे. इथे मी बुलढाणा सिलेक्ट करतो. मित्रांनो, इथे आता जे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल ते सिलेक्ट केले, आणि जो साईडला दिसल्याप्रमाणे जो कन्झ्युमर अकाउंट नंबर आहे तो आपल्याला आता इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो, ते टाकून घेऊया. मित्रांनो, हा जो कन्झ्युमर अकाउंट नंबर आहे तो आपला मीटरचा ग्राहक क्रमांक इथे टाकायचा आहे. मित्रांनो, आता खाली आपल्याला ह्युमन चेक म्हणजेच इथे आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. इथे आपण तोही भरून घेऊया. खाली नेक्स्ट बटनवर क्लिक केले. मित्रांनो, खाली आपल्याला प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. इथे आपला युअर रजिस्टर्ड नेम ॲज पर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन यावर नेक्स्ट प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर दुसरी स्टेप ओपन झाली. आता आपल्याला पहिल्या नंबरवर मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसे मी आता टाकून घेतोय. खाली आहे क्लिक टू सेंड मोबाईल OTP इन SMS. मित्रांनो, आता आपल्याला यावर क्लिक करायचे आहे. आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तर मलासुद्धा आलेला आहे, मी टाकून घेतोय. तुम्ही पण करून घ्या. मित्रांनो, खाली ईमेल ऑप्शनल म्हणून आहे, इथे मी सुद्धा ईमेल माझा टाकून घेतोय. आणि खाली आपल्याला परत एक ह्युमन चेक म्हणून कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा आपण भरून घेऊया. मित्रांनो, इथे व्हॅलिड कॅप्चा झालेला आहे. प्रोसीड बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर आता तुमच्यासमोर हा एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, तर आपण खाली काही स्टेप्स बघू. त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या अर्जाचा नमुना किंवा हा अर्ज पूर्णपणे भरून पाठवू शकता. मित्रांनो, हे दिल्याप्रमाणे अर्जाचा नमुना आहे. इथे तुम्हाला पूर्णपणे तुमची माहिती भरून अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, आता तुम्ही अर्ज तर केला, पण तुम्हाला माहीत आहे का की या योजनेत तुम्हाला किती किलोवॅटचे व त्याची किंमत किती पडणार? ते खालीलप्रमाणे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्षे देखभाल करण्यात येणारी किंमत, खर्चासहित करण्यात येणारी किंमत. जर तुम्ही 1 किलोवॅट घेतली तर 46,820 रुपये प्रति वॅटप्रमाणे. जर 1 ते 2 किलोवॅट घेतली तर 42,470 रुपये किलोवॅटप्रमाणे. 2 ते 3 किलोवॅट जर घेतली तर 41,380 रुपये प्रति वॅट. जर 3 ते 10 किलोवॅट घेतली तर 40,290 रुपये प्रति वॅट. जर 10 ते 100 किलोवॅट जर घेतली तर 37,020 रुपये प्रति वॅट. मित्रांनो, सोलर पॅनल योजनेअंतर्गत प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आलेली आहे. ही वरील दराप्रमाणे. जर एखाद्याला 3 किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सौर उपकरण बसवायचे असेल तर त्यास 3 गुणेला 41,380 रुपये बराबर होतात 1,24,140 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. जर या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाने 40% अनुदान असते.
40% अनुदान म्हणजे 1,24,140 रुपये गुणे 140 रुपये गुणेला 40 भागेला 100 बराबर होतात 49,656 रुपये. मित्रांनो, जर 3 किलोवॅट घेतली तर 49,656 रुपये शासनाकडून या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते. म्हणजे ग्राहकास फक्त 1,24,140 मायनस 49,656 बराबर होतात 74,484 रुपयांचा खर्च करावा लागतो. मित्रांनो, सोलर प्लांट बसवल्यानंतर अनुदान कसे मिळेल हा डाऊट तुमच्या माइंडमध्ये असेलच. तर मित्रांनो, जेव्हा सोलार प्लांट स्थापित केला जाईल आणि डिस्कॉम नेट मीटरिंग स्थापित करेल तेव्हा त्याचे पुरावे आणि प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड केले जातील. यानंतर सरकार DBT अंतर्गत अनुदानाची संपूर्ण रक्कम ग्राहकाच्या खात्यात हस्तांतरित करेल. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे प्रधानमंत्री सूर्योदय योजना सोलार रूफटॉप योजनेचा अर्ज तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून भरू शकता. पण मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवतो, त्यासाठी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही अडचण आली तर कमेंट करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.